सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर सकाळच्या 7:30 वाजता व्हिडिओ मी चालू केलाय. तर चला आता विराजला सोडून यायचंय बसपाशी म्हणजे फाट्यावर. तर एकदा सोडलं ना तिथं मग बसने विराज जातो शाळेत. आता आनंदीचं चाललंय बिस्किट पुडे खायचं काम सध्याला, पण अगोदर विराजला सोडून यावं लागेल. चला आजचा व्हिडिओ स्टार्ट केलाय. बघू आता सकाळ सकाळ काय आहे, कसं आहे. सकाळ धरून तर कामाची गडबड चालूच आहे आणि दुकानाच्या पुढे असं सुंदर असं मस्त वाटतंय नाही का. चला बघू काय काय चाललंय विराजचं, काय चाललंय. विराजला सोडून येतो. सकाळ धरूनच म्हणतोय काम उरकायचं पण सकाळ धरून कामच उरकत नाहीत. चला काम उरकता उरकता आपण व्हिडिओ पण काढतोय रोजच्या प्रमाणे. चल विराज आवरला का? विराज होतोय रेडी आता. आनंदी तर रोज रेडी होती. निघायचं म्हणलं ना विराजला सोडायला, पहिलं आनंदीला गाडीवर लागतं बसायला. तर सकाळी सकाळी गाई गडबड चालूच असती. विराज आवरला का र? विराजचं काय सकाळ सकाळी विराज काय लवकर आवरत नाही. त्याला कपडे पावडर आंघोळ सगळं. आनंदीची रोज धावपळ चालली असती का? दप्तर उचलू वय, चल चल रड नको, चल चल दप्तर घेतले. चला आता चला चला, दप्तर झेपत तुला झेपत. किती शाळेत जायसाठी गडबड करीन काय माहित. विराज अरे काय काय झालं? शाळेचे कपडे मरगाई नाही धुतले तर वाळलेच नाहीत. लवकर नव्हते काढता येत. चला पटकन आता टाइम झालाय, लवकर आपल्याला जायचंय. चला दर दप्तर दर. काय माहित भाऊ काय झालं कोण. हे बसलात का? विराज बसलाय का? चला विराज शेवट बसतोय सगळ्यात. गेला कर बाय बाय कर. चल बाय बाय कर आनंदी. चल बाय. येताना तुला रडत होती. लवकर चला लवकर चला. हा चला आता घरी. आनंदी येताना एवढी रडती, लवकर चला लवकर चला. लय रडत असती. आता मध्ये चला घरी चला घरी. गाडी फिरायचं म्हणलं की चांगलं वाटतंय आणि नाही जर फिरलो तर रडायला येतंय. चला आता निघलोत घरी. इथून दिसत असेल दुकान आपलं. काही दुकान दिसतंय तर जायचं इथं समोर. विराजन त्या काय ती गाडी चालली समोरासमोर. आता आम्ही पण निघलोत घरी. सकाळी सकाळी दुकानाच्या पुढे असं वातावरण आहे छान पैकी. आणि आनंदी आत्ताच आली दुकानाच्या पुढेच थांबली. महाराज तुम्हाला बारामतीला बोलीत म्हणजे महाराजाला लावून द्या आमच्याकडे एकदा. जायचंय का? म्हणते सगळेच म्हणते पैसे देऊन टाकीना पैसे देऊन टाकीना. म्हणजे आमच्याकडे द्या लावून जरा बारामतीला पैसे द्या लावून महाराजाला. बरं तू सांगत जा ना जरा. आता गाडीवर गेलोय मी जरा. टँकर आता पगार होईल तुमचे देऊन टाकतो. होत नाही आज होईल ना पगार. पण लगा 2 महिने झालं लगा दुकानदार असा म्हणलं किती अवघड व्हायचं आमचं. बोलत जावं थोडं. व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ बंद करायचा का? खायला पैसा नाही. अरे तू सतीश बाबाकडे बघावं लागेल. आता मला जावं लागेल. पैसे हिसाब काढावं लागेल. 30-35 हजार रुपये येते ना. म्हणजे माझ्या 250 साठी सगळ्यांचे नाव घ्यायचे. आज पगार होईन हिशोब काढावं लागन. अरे हायतच आपले 250 रुपये. लाव तुझे देऊन टाकू आज. आजच नाही कोणाचा रुपया. ओके खेडीव म्हणले की म्हणतोय ग बसा नको आपलं. मला सगळं सांगायला लागला. खेडीव बंद केलं मी सगळं सांगतो आणि पैसे देऊन टाकतो बा. सकाळ सकाळ पाणी भरायचंय. मोटर चालू केली. महाराष्ट्र निवांत येऊन बसले सकाळ सकाळ. सकाळी सकाळी 8 सव्वा 8 वाजल्यात. पहिलं पाणी 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 पाणी. चला आता मोटर झाली आहे चालू. पाणी घेतो भरून आणि 2-4 दिवसाला एकदा तरी पाणी आपल्याला भरावंच लागत आहे. चला आता टाक्या भरून ठेवल्या ना 2-4 दिवस जातात. 4 दिवस 5 दिवस. सकाळ धरून ना एक झाले की एक काम चालूच असतंय. काही ना काही किरकोळ कामं असतात पण त्याच्यात केव्हा टाइम जातो काय कळतच नाही. एक एक बारीक छोटे छोटे कामं करता करता 9 साडेनऊ कधी कधी 10 बी वाजत यात. तर आता पाणी भरायचं, आंघोळ करायची आणि नंतर मग जेवण करायचं आणि ड्युटीला जायचं. तर बघता बघता आता 7:15 वाजल्या जवळपास. रड नको आनंदी. काम करून दे काम.
मला सकाळ धरून सारखं गिरायक, हे बी गेलेले गिरायक दुकानातून गेले आणि ते चालले ते पण दुकानात आले. म्हणजे मी गिरायक आल्यावर दाखवत नाही, चांगलं नाही वाटत आपल्याला, समोरच्याला लाज वाटते म्हणून. सकाळ धरून अशीच कामं चालू असते. सकाळ धरून ना किरकोळ किरकोळ म्हणलं ना काम, तर कालच एक दादा म्हणले तुम्ही सासरवडीला गेल्यावर दाढी बिडी करून जात जा जरा फ्रेश. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे असं झालंय जसं पहिल्यांदा मी म्हणजे लय वेगळं होतं, कपडे वेगळेच, बुटं वेगळेच, राणीमान वेगळंच. पण जसं लग्न झालं, जसे जिम्मेदारी वाढल्या, जसे मुलं बाळ झाले ना, तर जिम्मेदारी एवढ्या वाढल्यात की एवढा टाईमच भेटत नाही. उठलं की पटकन काही काम करावा, पहिले एकच जिम्मेदारी होती, उठायचं आणि दुकानात जायचं. आता किराणा दुकान, शेती, मुलांचं सगळं बघावं लागत आहे, सगळं. लगेच आलं गिरायक आलंय, थांबा आता. त्यांना पण लाजा वाटत, दाखिलं कसं तरी वाटतं. मॅडम आल्या, खरं म्हणतो काय? हो मॅडम आल्या. जर भांडणं करू नका राव, त्या गाडीवाल्याला जाऊन द्या अगोदर, त्यांचे कस्टमर जाऊन द्या. तुम्ही वाद खेळत आला का? मला अदुगर कुणाला द्यायचं आकाश? तुझी शॉर्टकट आहे आणि ह्याचं जरा मोठं आहे. तुला आजा लागला तुला देऊन टाकतो बघ, त्याची बी आयडिया आहे का नाही. चला बघता बघता सकाळचं सर्व आवरलंय आता, आणि आता निघालो काड्याला दवाखान्यात, म्हणजेच आनंदीला घेऊन. सर्दी झाली तर काय होतंय, पाणी खेळत आनंदी सारखं दिवसभर. आता काय असतंय, दुकानात गिरायक येतं, मग गिरायक द्यावं लागतं, तोवर आनंदी काय राहत नाही, रडती. आणि मग आनंदी बाहेर असली ती एकटी ना, मग दिवसभर खबडब, इकडली बादली तिकडं, पाणी खेळ, माती खेळ. आणि किती जरी ऐकलं तरी लेकरं काय लहान ऐकत नाहीत. तर मग चला, वातावरण बी आहे सर्दी आणि थोडासा खोकला यायला लागलाय, म्हणलं थोडक्यात थोडं टप्पन 2 बाटल्या आपल्या घेऊन आलेलं बरं, येतोच जाऊन. तर काकू आलेले आहेत दुकानात. आता काकू काय काय पाहिजे टपकन घ्या, आम्ही चाललो काढायला. का बरं चाललो फिरायला. फिरायला दुकान टाकून जातात? काय दुकान करायची, मेलं म्हणजे गेलं, काय पैसे संग घेऊन जातं का मला देऊन जा. तुम्हाला? आपण मरू द्या ना, तवर तर लागल ना, हाय जीवन तर तवर तर लागल. तर लागतं एवढी काऊन तक करायची? अंडे द्या. अंडे 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 टाका याच्यात. टाकावं लागते का? मग काय 2 अंडे काय असं सोडावं काय आम्हाला बी? थोडे न्या ना फुटके. नको फुटके नको, काय नको आम्हाला. फुकट न्यायची का? नाही फुकट नाही न्यायची. पैसे देऊन ने. तर आता निघालो दवाखान्यात, आनंदी बी झाली रेडी दवाखान्यात नेण्यासाठी. चला येतो पटकन औषध घेऊन, निसते औषधं बदलून आणायचं काम आहे. हे चालायचं, आवरलंय. चल मी दुकान लावून घेतो, आवर बरं, चल पटकन. आवरलं का? चला आनंदी सर का पुढं पटकन, बस पटकन, म्हणजे पटकन जायला आणि पटकन यायला आपल्याला उरकायचं. अयो बसली का? चल आनंदी लागन, सोड आरसा सोड. ए बाळा आनंदी, अरे काय करते आरशाला? लागन म्हण. बसली का? आनंद काय झालं? पडला का? आनंदी पुढं बसली होती, आता बुड बी पडला, आता मागे गेली, बसली माग. तिने जागा चेंज केली लगेच. हा पुढं नको म्हणली, आता कटाळी निम्म्यात आल्या. कंटाळी. घातला बुट, चालायचं का? चला चला आता आत्ताच आनंदीला आणलं दवाखान्यातून आणलं आत्ताच. मी माझ्या हाताने औषधं पाजले, सर्दी खोकला 3 औषधं आत्ता पाजले. बळबळ पियत नाहीत औषध, पण पाजले. तर आनंदी पण आता कसं आहे, लहान आहे म्हणलं येड्यावून करती, पाणी खेळती, कधी जर पाणी बाहेर आले तर कधी कधी पाणी बी पियाचा प्रयत्न करते. म्हणजे अशा गोष्टी चालूच असतात. तर इकडे येतोय पाठीमागा आवाज, झाडं तुडीती तिकडं. तर झाडं तुडले तर सगळी मशीन कार 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 आवाज येतोय, सगळा येत असेल. चला आष्टीला चाललो होतो. जसं की बरेच जण म्हणतात पाऊस आहे का, तर सध्याला तर आज तर पाऊस नाही. आज तारीख आहे 14, उद्या 15, तर 15, 14, उद्या 15 आहे ना, 15 ऑगस्ट. तर आमच्याकडे पाऊसच नाही. इकडं असं पाणी सुद्धा साचलेलं कुठं नजर पडणार नाही, पाऊस बिलकुल नाही आहे. इकडं खुरपणी वगैरे राहणं चालू आहेत, पण सध्याला पाऊस काय बघायला सुद्धा असा भेटना. 1 आठवडा झालं. आत्ता सकाळच्या वाजल्यात आत्ता 11 बघा, 11 वाजल्यात आणि निघलोय ड्युटीला. त्याच्या सर काय पाऊस तर आमच्याकडे नाही बिलकुल. इकडे साईडला बघायला गेलं तर पाणी सुद्धा साचलं नाही. पाऊस आमच्याकडे नाही. भरपूर जागेवर भरपूर पाऊस पडला असेल, पण आमच्याकडं 14 तारीख आहे, आज उद्या 15 ऑगस्ट आहे, आणि आज 14 तारखेला पाऊस सुद्धा नाही. आणि आठवडाभर झालं पाऊसच आहे ना, अशी परिस्थिती आहे. चला निघलोय आष्टीला, तर चाललोय, बघू अजून काय दाखवते तुम्हाला दाखवतो.
मस्त असं सुंदर असं वातावरण आहे आणि पाऊस नाही फक्त, नाही तर हिरवळ आहे, आभाळ आज आलं नाही, एकदम मस्त. आणि शेतात पण पीक एकदम पेरलंय, उगून आलंय, फक्त पावसाची कमी आहे. 1 आठवडा झालं जवळपास आता पाऊसच दिसेना. पाऊस आला की चांगलं होईल, रांकीला लागेल.